नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आज सांगलीतून बैल आलेला आहे आणि ह्या बैलान बऱ्यापैकी मालकाचं नाव रोशन केलेलं आहे. त्यामुळं आज आपण जाणून घेऊया. सर, तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव एकनाथ पाटील कंदूर. हां, बैलाचं नाव आणि सगळी माहिती जरा सांगा. बैल हा सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म हाऊस चिंचाळे हां आणि डबल महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, नंद्या ग्रुप, हां एकनाथ दादा कंदूर हां अशा आमच्या दोघांच्या मालकीचा बैल आहे. हां हा बैल 4 वेळा हिंद केसरी आणि 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला बैल आहे. फायनलच्या पट्ट्यात पळालेला बैल आहे. हा बैल फायनलच्या पट्ट्यात 3 फेऱ्याच्या मैदानात 4 वेळा हिंद केसरी आणि 3 वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे. एका वर्षात या बैलानं आमचं नाव 7 समुद्रा पार नेलेलं आहे. असा हा चतुर्थ हिंद केसरी आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी राजा, कंदूरचा राजा म्हणून ओळखला जातो मैदानात. भरपूर नाव आपल्या सोशल मीडियाद्वारे याचं नाव आहे आणि अनेक मालक यांचं नाव, मॅडमचं नाव काय म्हटलं? हा सौभाग्यवती उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म हाऊस चिंचाळे आणि एकनाथ दादा कंदूर अशा आमच्या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये बैल. ओके ओके. कुठं कुठं नंबर मारले? नंबर आदत वयातच पेडगाव सारख्या हिंद केसरी मैदानात सलग 2 दिवस 2 वेळा पळून आदत वासरू असताना दोन्हीकडे पण हिंद केसरी झाले. परत माशिरसच्या मैदानात जुना बैलपोळा मैदान होते, तिथं पण एक हिंद केसरीचा किताब मिळाला. आणि आता झालेलं मागच्या महिन्यात पुशेगावचं हिंद केसरी मैदान झालं, तिथं पण हिंद केसरी झाला. महाराष्ट्र केसरीला अर्जुन आणि राजा दोन्ही घरची गाडी, जो ताईंच्याकडे करारावर अर्जुन होता उर्मिला ताईंच्याकडे, तो अर्जुन आणि राजा दोन्ही एकत्र गाडी लई पडते. ती पण आदत असताना वासरू ओपनच्या मैदानात महाराष्ट्र केसरीला पळून 1 नंबर करून ओरिजिनल महाराष्ट्र हिंद केसरी झालेला बैल आहे. आज होणाऱ्या आजरा केसरी 2026 परवा दुसरे आज या बैलानं 18.22 सेकंड पहिल्या नंबरवर विराजमान झालेला आहे. बघूया या ठिकाणी याचा रेकॉर्ड कोण तोडते. मला तर वाटत नाही कोण तोडेल. आणि आजचा पैरा कोण आहे? आजचा पायरा वाघवाडी गावचे संतोष ड्रायव्हर वाघवाडी आणि उदय वाघवाडी, सचिन वाघवाडी यांचा बैल आहे. बैलासोबत पायरा आज राजा इथं सेलिब्रिटी म्हणून बोलवला होता बरोबर आजरा मैदानात. मग आज राजाचा सत्कार समारंभ झाला आणि त्याच्यानंतर राजाला पैरा करून आम्ही आणलेला. लोकांच्या आग्रहास्तव आज पळवायसाठी बैल आणला इकडे. बरं, अनेक प्रश्न आहे. इतके वर्ष तुम्ही बैल पळवताय, बैलाबद्दल काय भावना आहे तुमची? बैलाबद्दल भावना म्हणजे ते एक अतूट नातं आहे बैलाचं आणि मालकाचं. असं माझे जवळजवळ 35 वर्ष ह्या क्षेत्रात गेल्यात. माझ्या घरी एक 20 वर्षाचा बैल अजून पण मी बैल पळवताना त्या बैलाच्या नावानं बैल पळवतो. आणि अजून कुठलंही वासरू मी घेतलं तर तयार करायला गुरु म्हणून पहिलं त्या नंदेच्याच जोट्यात झुकतंय. असा घरात गुरु आहे बैल, त्यामुळे दोन्ही खांदी वासरं तयार होतात. आणि खुराक वगैरे काय? खुराक काय रेग्युलर आहे. आज सातू आणि कपरी पेंड हे 2च असते आपल्याकडं खुराक बैला. आणि काय सांगणार आहे? नाही काय. धन्यवाद आपल्याबरोबर संपर्क साधल्याबद्दल. तुम्हाला ऑल द बेस्ट आजच्या मैदानासाठी. धन्यवाद. थँक्यू.